नमस्कार प्रेक्षक हो, आय ज्योतिष या चॅनलतर्फे आत्तापर्यंत आपण षोडश संस्कार, नक्षत्रांची ओळख असे विविध विषय हाताळलेत आणि आपण त्याचा आस्वाद घेतला आहे आणि ते समजूनही घेतलेलं आहे. आज आपण आय ज्योतिष या चॅनलतर्फेच अशौच हा विषय जो आहे हा समजून घेणार आहोत. कारण बऱ्याच वेळा विविध गुरुजींना आम्हालासुद्धा याविषयी 365 दिवस वेगवेगळ्या कारणांनी फोन येत असतात. तर हा व्हिडिओ करण्यामागे उद्देश असा आहे की हा व्हिडिओ आपण कायम जतन करून ठेवावा, कारण तो आपल्याला केव्हाही आपल्याला ऐकून आपल्या शंका समाधान आपण करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपल्याला जर काही शंका आली तर आपण ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. तर कोणत्याही प्रकारचं अशौच, जननाशौच किंवा मृताशौच, यामध्ये कोणती कर्मे करू नयेत याविषयी धर्मग्रंथ काय सांगतात याविषयी आपण प्रथम जाणून घेऊया. नियोजित 10, 3 किंवा 1 अशा दिवसांचं जे अशौच आहे त्या अशौचामध्ये सनातन हिंदू धर्माविषयी जे कर्मकांड केली जातात ती करू नयेत. संध्या करणारी जी व्यक्ती आहेत त्यांनी केवळ अर्घ्यापर्यंतच संध्या करावी, त्याच्या पुढची संध्या त्यांनी करू नये. त्याचप्रमाणे देवपूजा, देवळात जाऊन देवदर्शन, धार्मिक कार्यामध्ये उपस्थिती आपल्या किंवा अन्य कोणाच्याही करू नये. एखाद्या मंगल कार्यामध्ये किंवा अन्य कोणाच्याही घरी अशौच असलेल्या व्यक्तींनी जाऊ नये. जर पूर्वीच्या काळासारखी बाहेर बसण्याची सोय असेल तर बाहेर तुम्ही काही त्यांच्याशी 4 गोष्टी बोलून येऊ शकता, पण कोणाच्याही घरामध्ये प्रवेश सूतक असेपर्यंत किंवा सोहेर असेपर्यंत करू नये. तीर्थक्षेत्री देवदर्शन किंवा तशा प्रकारच्या दर्शनास जाऊ नये. अन्य कोणालाही शक्यतो शिवू नये किंवा आपलं उच्छिष्ट त्यांना देऊ नये. उच्छिष्ट म्हणजे उष्ट, आपण खाल्लेलं, असं देऊ नये. त्याचप्रमाणे कोणाचंही उष्ट आपण खाऊ नये. बाकी इतर व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत, ऑफिसला जाणे, बँकेत जाणे, फोनवर काही बोलणे किंवा फोनवर मीटिंग घेणे किंवा व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करायला हरकत नाही. पण धार्मिक कार्यामध्ये 10 दिवस किंवा सूतक असेपर्यंत कोणत्याही गोष्टी वर्ज्य आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. तर अशौच हे 2 भागामध्ये आहे, जननाशौच आणि मृताशौच. अशौच म्हणजे अशुद्धी. तर जननाशौच म्हणजे एखादं बालक जन्माला आल्यानंतर ज्याला आपण सोहेर म्हणतो त्याला जननाशौच असं म्हणतात. आणि नातेवाईकामध्ये एखादी व्यक्ती जर मृत झाली तर त्याला मृताशौच असं म्हणतात. आणि हे अशौच त्या व्यक्तीशी आपलं जे नातं असेल त्या नात्यानुसार बदलतं. काहींना विविध दिवसांचं अशौच असतं, 1 दिवसापासून 10 दिवसापर्यंत. त्याची फोड पुढे होईलच, पण ते कशा प्रकारे आहे आणि पाळलं पाहिजे हे आपल्या धर्मसिंधू या ग्रंथाच्या आधाराने आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आज आमचा आहे. सर्वांनी समजून घ्या आणि हा विषय जो आहे तो जतन करून ठेवा. हा व्हिडिओसुद्धा आपल्यापर्यंत आपण जतन करून ठेवा, म्हणजे त्यातलं कोणतीही शंका जी असेल ती आपल्याला केव्हाही व्हिडिओ ऐकल्यानंतर
दूर होऊ शकते. तर बालक जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा सुद्धा काही कारणांनी ते मृत होऊ शकतं, किंवा बालक या स्वरूपात ते गर्भात नसताना सुद्धा जर काही त्याच्या बाबतीत वाईट घडलं तर तेव्हा सुद्धा अशौच मानावं असं शास्त्र सांगतं. तर तो आपण विषय पहिला घेऊया, जननाशौच. गर्भस्राव झाला एखाद्या स्त्रीला तर पहिल्या 3 महिन्यात केव्हाही गर्भस्राव झाला तर 3 दिवस, चौथ्या महिन्यात 4 दिवस फक्त आईला, आणि वडील आणि इतर पितरांना मात्र फक्त स्नानाने शुद्धी होते. गर्भपात जर 5व्या महिन्यात झाला तर 5 दिवस, 6व्या महिन्यात झाला तर 6 दिवस फक्त बाळाच्या आईला जननाशौच आहे, आणि वडील आणि इतर मात्र नातेवाईकांना 3 दिवस जननाशौच सांगितलेला आहे. 7व्या महिन्यापासून संपूर्ण 10 दिवस सर्व सपिंडांना जननाशौच असं सांगितलेलं आहे. जर बाळ मेलेलं जन्माला आलं तर 10 दिवस सोहेर पाळावा, त्याचा सूतक पाळू नये. नालच्छेदन जे असतं, जे अर्थात हॉस्पिटलमध्ये जन्म होतात त्यामुळे नालच्छेदन जे आहे त्याच्या पूर्वी मुलगा किंवा मुलगी मृत असता आईला 10 दिवस सोहेर आणि वडील आणि इतर सपिंडांना 3 दिवस सोहेर आहे, मृताशौच नाही. नालच्छेदनानंतर पुत्र किंवा कन्या 10 दिवसात मृत असता पित्रादी सर्व सपिंडांना 10 दिवस जननाशौच, सूतक मात्र नाही. पितृगृही म्हणजे वडिलांच्या घरी जर कन्या प्रसूत झाली तर पित्याला, मातापित्यांना 1 दिवस सोहेर आहे, आणि तिच्या नवऱ्याकडील लोकांना मात्र 10 दिवस सोहेर आहे. आता बाळंतडीची शुद्धी कशी काय होते तर पुत्र प्रसव असता प्रथम दिवसापासून 3 दिवसांनी व कन्या प्रसूत झाली असता 40 दिवसांनी बाळंतडीला शुद्धी येते असं आपलं धर्मग्रंथ सांगतात. उपनयन झालेल्या मुलास 10 दिवस, अनुपनीत मुलास 10 दिवस, अविवाहित मुलीस 10 दिवस, विवाहित कन्येचं 3 दिवस, दत्तक मुलाचे जनक वडिलांचे 10 दिवस, पालक वडिलांचे 3 दिवस असं अशौच पाळावे. उपनयन न झालेला किंवा उपनीत तसेच अविवाहित किंवा विवाहित मुलास 10 दिवस, विवाहित कन्येस 1.5 दिवस, अविवाहित मुलीस केवळ स्नानाने शुद्धी, दत्तक मुलास स्नानाने शुद्धी, असे काही निर्णय आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहेत. आता काही निर्णय जे आहेत ते आपल्याला विविध मार्गाने बघावे लागतात. जेव्हा विशिष्ट दिवस असं अशौच धरावं असं सांगितलेलं आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं 10 दिवस अशौच आहे,
पण ती बातमी कळली आहे 5व्या दिवशी, तर उरलेले 5 दिवस अशौच पाळावं, पहिले 5 दिवस गृहीत धरलेले आहेत. अशा प्रकाराने तो निर्णय 3 दिवसासाठी किंवा इतर काही दिवसासाठी सुद्धा लागू होतो. जेव्हा 1 दिवसाचं अशौच सांगितलेलं आहे, तेव्हा संपूर्ण दिवस आणि मध्यरात्रीच्या पूर्वी केव्हाही जरी अशौच समजले तरी उजाडेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या ते अशौच धरले म्हणजे पूर्ण 1 दिवस झाला असे समजावे. जेथे 3 दिवस सांगितलेले आहे तिथे मरणापासूनचा काल निघून गेल्यावर जर अशौच आपल्याला समजलं तर सचैल स्नानाने शुद्धी होते. मग तेव्हा 5 किंवा 7 किंवा 10 दिवस कितीही दिवस झालेले असू दे. असे विविध निर्णय आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. असे जननाशौच आपण धर्मग्रंथानुसार आपण पालन करावे असं शास्त्र आपल्याला सांगत असतं. आता मृताशौच असा आपण एक विषय बघणार आहोत. मृताशौचामध्ये आपल्याला असं पाहता येईल, लहान मुलांचे त्यांच्या आईवडिलास किती अशौच आहे असा जर प्रश्न आला तर 11व्या दिवसापासून मुंज होईपर्यंत मुलगा जर मृत होईल तर आईवडिलास 3 दिवस सूतक आहे. 11व्या दिवसापासून पूर्ण 6 महिन्यांची होईतोपर्यंत कन्या जर मृत होईल तर 1 दिवस व 7व्या महिन्यापासून लग्न होईपर्यंत मृत झाली तर 3 दिवस तिच्या आईवडिलांनी सूतक धरावे. सावत्र आईला वडिलांच्या प्रमाणे हा नियम लागू होतो. लहान मुलांचं सपिंडास 11व्या दिवसापासून पूर्ण दंत उत्पत्ती होईपर्यंत मुलगा मृत होईल तर त्याचे खनन म्हणजे भूमीत पुरणे केले असेल तर केवळ सपिंडास स्नान घालावे किंवा स्नान करावे असा निर्णय आहे. दात आल्यानंतर संस्कारपूर्वक चौल संस्कार होईपर्यंत मृत होईल तर 1 दिवस अशौच धरावे. संस्कारयुक्त चौल झाल्यानंतर मुंज होईपर्यंत मृत होईल तर 3 दिवस अशौच पाळावे. जेथे संस्कारयुक्त चौल झाले नसेल तेथे 5 वर्षांची चौलाची इयत्ता समजून उपनयनानंतर मृत झाल्यास सपिंडांना 10 दिवस आणि सौदकांना 3 दिवस सूतक पाळावे असं आपलं शास्त्र सांगतं. 11व्या दिवसापासून पूर्ण 3 वर्षे होत होईपर्यंत कन्या मृत झाली तर सपिंडास केवळ स्नान, 3 वर्षांनंतर विधियुक्त वांग निश्चय होण्यापूर्वी मृत झाली तर 3 पिढ्यांच्या आतील सपिंडास 1 दिवस, विधिपूर्वक वाग्दान झाल्यानंतर पण विवाहापूर्वी मृत झालेल्या कन्येच्या वडिलांना व नवऱ्याच्या कुळातील 3 पिढ्यातील सर्व पिंडांनी 3 दिवस सूतक धरावे. 10 दिवसानंतर सपिंड मृत झाले असता 10 दिवस अशौच धरावे. हे आपण पूर्वी बघितलंय. परंतु 10 दिवस होऊन गेल्यानंतर कोणाचे किती दिवस अशौच धरावे
याविषयी आता पुढील माहिती मी सांगत आहे. आईबाप मृत होऊन 10 दिवस झाल्यानंतर केव्हाही समजलं तरी मुलांनी समजल्या दिवसापासून 10 दिवस अशौच धरावे व ही बातमी ऐकल्यावर लगेचच क्षौर करावे. क्षौर म्हणजे केशवपन करावे. नवरा बायकोंचं सुतक कसं असतं याविषयी आता सांगतो. परस्परामध्ये 10 दिवसानंतर केव्हाही बातमी कळली तर परस्परांनी 10 दिवस अशौच धरावे. हे जर दूर राहत असले तर हा विषय आपण ग्राह्य धरावा. सापत्न म्हणजे सावत्र माता 10 दिवसानंतर केव्हाही कळलं तर फक्त 3 दिवस अशौच पाळावे. एखाद्या स्त्रीची सवत जर मृत झाली असेल तर 10 दिवसानंतर केव्हाही समजलं तरी त्या दिवसापासून 10 दिवस पाळावे. औरस पुत्र मृत असता 10 दिवसानंतर केव्हाही कळले तरी आई बापांना 3 दिवस सुतक पाळावे. सापत्न मातेस म्हणजे सावत्र आईस वडिलांप्रमाणे ग्राह्य धरावे. याशिवाय इतर सपिंडांचे मरण दूरदेशी घडेल व 10 दिवसानंतर कळेल तर सर्व सपिंडांची केवळ स्नानाने शुद्धी होते आणि ते सध्यांच्या परिस्थितीला ग्राह्य आहे असे वाटते. अविभक्त कुटुंबातील सपिंडांविषयी असेल तर त्याच्याविषयी पुन्हा काही वेगळी मतमतांतर दिसून येतात. विवाहित कन्या जर आपल्या वडिलांच्या घरी मृत होईल तर आईबाप यांना 3 दिवस, सख्खे भाऊ, सावत्र भाऊ, चुलते म्हणजे काका वगैरे एकाच घरात असतील तर 1 दिवस, नाहीतर केवळ स्नानाने शुद्धी होते. विवाहित कन्या एकाच गावात पतीच्या घरी मृत असता आई वडील व सावत्राई यांना 3 दिवस सुतक आहे. विवाहित कन्या परगावामध्ये पतिगृही मृत होईल तर आई बापांना आणि सहोदर बंधूंना फक्त स्नानाने शुद्धी होते. विवाहित मुली आई वडील, आजोबा व चुलते यांचं कसं काय पाळावं याविषयी आता सांगतो. आईबाप व सावत्राई मृत असता विवाहित कन्येला पहिल्या 3 दिवसात केव्हाही कळालं तर 4थ्या दिवशी शुद्धी होते. 4थ्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत कळालं तर 3 दिवस अशौच आणि 8व्या, 9व्या किंवा 10व्या दिवशी समजले असता इतर लोकांबरोबर 11व्या दिवशी शुद्धी होते. 10 दिवसानंतर वर्षांनी किंवा केव्हाही कळाले तर फक्त 1 दिवस सुतक पाळावे. आजोबा, काका इत्यादिकांचे फक्त स्नानाने शुद्धी होते. आता बहीण भाऊ, बहिणी बहिणी यांच्या नात्याने कसं आहे ते सांगतो. लग्न झालेली बहीण किंवा मुंज झालेला भाऊ ही परस्परांच्या घरी जर मृत होतील तर परस्परांना 3 रात्रीचं सुतक आहे. परगावात मृत झाली तर 1 दिवसाचं सुतक आहे. याचप्रमाणे सावत्र बहीण भावांनाही हाच नियम लागू होतो. मुंज न झालेला भाऊ जर मरण पावला तर बहिणीला केवळ स्नानाने शुद्धी होते. मामा आणि मामी यांच्याविषयी आता सांगतो.
मुंज झालेला मामा गेला असता भाच्याला व भाचीला एक दिवस सुतक होते. भाच्याच्या घरी मामा मृत झाला तर भाच्यास 3 दिवस आणि दुसऱ्या गावी मृत होईल किंवा मुंज झालेला नसेल तर 1 दिवस. सावत्र मामांसाठी हाच नियम लागू होतो. जर मामा अगोदर गेलेला आहे आणि मामी गेली असता भाचा आणि भाची यास 1 दिवस, सावत्र मामींचे म्हणजे आईच्या सावत्र भावाच्या बायकोचे सुतक नाही. भाचा व भाची यांचे कसे काय आहे ते आता जाणून घेऊ. मुंज झालेला भाचा मामाच्या किंवा मावशीच्या घरी मृत होईल तर मामाला आणि मावशीला 3 दिवस व ग्रामांतरी म्हणजे परगावामध्ये मृत असता 1 दिवस. 5 वर्षाहून अधिक असा चौल संस्कार झालेला भाचा जर मृत झाला तर मामा व मावशी यास 1 दिवस व चौल संस्कार न झालेला भाचा मृत असता केवळ स्नानाने शुद्धी होते. भाची मृत असता स्नानाने शुद्धी होते. भावाचा मुलगा मृत असता स्नानाने शुद्धी होते. आता आईचे वडील किंवा आईची आई यांच्याविषयी अशौच कसं आहे ते जाणून घेऊया. नातवास किंवा नातीस म्हणजे आईकडलं मी बोलतोय, आईचे वडील किंवा आईची आई यांच्यापैकी कोणी मृत झाले असता नातवास किंवा नातीस आजोबा मृत झालेला असता आपल्या जवळ म्हणजे त्या घरात असेल तर 3 दिवस आणि आपल्या जवळ नसेल तर 1 दिवस. आजी मृत झाली असता नातवास आणि नातीस केवळ 1 दिवस. मुलीची मुले यांच्याविषयी आता जाणून घेऊया. आजी आजोबांना मुंज झालेला नातू मृत असता आजोबा आणि आजी यांच्याजवळ तो राहत असेल तर 1 दिवस. नात मृत असता केवळ स्नान. आता सासू सासऱ्यांचे जावयास कसे आहे ते पाहून घेऊ. सासू किंवा सासरा मृत असता जर आपल्या जवळ राहत असेल तर 3 दिवस सुतक पाळावे. आपल्या जवळ नसल्यास परगावात असल्यास 1 दिवस सुतक जाणावे. बायको गेल्यामुळे जर संबंध तुटलेले असतील तर सासू सासऱ्यांचे जावयांनी केवळ 1 दिवस सुतक पाळावे. आता जावयांनी सासू सासऱ्यांचं किती पाळायचं याविषयी जाणून घेऊ. जावई सासऱ्याच्या घरी मृत होईल तर सासू सासऱ्यांना 3 दिवस सुतक आहे आणि परगावी मृत असता केवळ स्नान करून शुद्धी आहे. आता मेहुणा आणि मेहुणी याविषयी जाणून घेऊ. मुंज झालेला बायकोचा भाऊ मृत असता 1 दिवस. मुंज झाली नसेल किंवा परगावात मृत असेल तर केवळ स्नान. मेहुणी मृत झाली असता केवळ स्नान. बहिणीचा नवरा त्याच गावात मृत असता केवळ स्नान. आता आत्या आणि मावशी याविषयी जाणून घेऊ. सख्खी आत्या आणि सख्खी मावशी किंवा सावत्र मावशी मृत असता 1 दिवस. सावत्र आत्या मृत असता स्नान. भाच्याच्या घरी सख्खी आत्या व मावशी किंवा मावशी मृत असता भाच्याला 3 दिवस आणि सावत्र मृत झाली असता 1 दिवस. आता मामे भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ यांचं परस्परांना किती सुतक आहे ते जाणून घेऊया.
हे मुंज झालेले असून आपापल्या घरी मृत झाले असतील तर 1 दिवस, मुंज झाली नसेल तर 1 दिवस, परस्परांच्या घरी जर मृत झालेले असतील तर मात्र 3 दिवस. मामे बहीण, मावस बहीण, आते बहीण यांच्याविषयी जर काही मृत झाले असता किती सूतक आहे ते आता जाणून घेऊ. या बहिणी बहिणी जर विवाहित असून मृत असता एकमेकांच्या जवळ असतील तर 1 दिवस, आणि जर एकमेकांच्या जवळ राहत नसतील तर केवळ स्नानाने शुद्धी होते. याचप्रमाणे मामा, मावशी, आत्या यांच्या कन्यांनी मामे भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ मृत असता केवळ स्नान करावे. परगोत्रामध्ये दत्तक दिलेला जर मुलगा कोणाचा मृत झालेला असता, जर मूळ आईबाप आहेत त्यांना 3 दिवस आणि मूळ आईबापांच्या सपिंडांना 1 दिवस, तसेच ज्या घरात तो दत्तक दिलेला आहे त्यांना पूर्वीच्या आईबापांसारखेच 3 दिवस व पूर्वींच्या सपिंडांसारखे 1 दिवस असे सूतक पाळावे. दत्तक दिलेल्या मुलाचा मुलगा किंवा नातू मृत असता पूर्वींच्या म्हणजे मूळ सपिंडास 1 दिवस, तसेच दत्तकाच्या पुत्रपौत्रांना पूर्वींच्या सपिंडाप्रमाणेच 1 दिवस असे पाळावे. दशाहातील किंवा त्रिरात्रसंबंधी पुरुषातील दत्तक असल्यास यथाक्रम म्हणजे पूर्वीच्या क्रमाप्रमाणे 10 किंवा 3 दिवस परस्पर पक्षी अशौच धरावे असं आपले ग्रंथ सांगतात. आपले आचार्य किंवा गुरु मृत असता जर आपल्या सन्निध असतील किंवा विद्यार्थी त्यांच्या सन्निध असेल तर 1 दिवस पाळावे. जर एकमेकांच्या जवळ नसतील तर केवळ स्नानाने शुद्धी होते. उपनयन करून सकल वेद पढवणारा म्हणजे शिकवणारा तो आचार्य आहे व मंत्रोपदेश करणारा जो आहे तो गुरु आहे. ते सन्निध असता आचार्यांचे 3 दिवस व आपल्या जवळ नसता 1 दिवस धरावे असे ग्रंथकारांचे मत आहे. मृताविषयी जशी ज्याची पूज्य बुद्धी असेल त्याप्रमाणे 3 दिवस किंवा 1 दिवस अशौच धरावे असं गुरूंच्या आणि आचार्यांच्या बाबतीत निर्णय आहे. शव म्हणजे मृताचे शरीर यांना स्पर्श केला किंवा खांदा दिला असता नक्षत्र दर्शन होईपर्यंत म्हणजे त्या दिवशीची रात्र होऊन नक्षत्र दिसेपर्यंत आणि मुळात रात्र असता सूर्यदर्शन दुसऱ्या दिवसाचे होईपर्यंत अशौच धरावे असं शास्त्र आपल्याला सांगतं. ज्या घरात शव असेल किंवा प्रेत असेल तेथपर्यंत घरातील सर्व मनुष्यांना अशौच असते, म्हणून प्रेत घेऊन गेल्यानंतर घरातील सर्व आबालवृद्धांनी स्नान करणे हे निश्चित पाळावे असं शास्त्र सांगतं. ज्याची अंत्यक्रिया कर्तव्य असेल तो कितीही दूरचा संबंधी असला तरी त्याचे क्रिया करणाऱ्या व्यक्तीने 10 दिवस सूतक पाळावे. 10 दिवसानंतर अंत्यकर्म केले असता कर्मसमाप्तीपर्यंत किंवा 3 दिवस सूतक धरावे. संबंधी प्रेतास मंत्राग्नी देणाऱ्याने 3 दिवस अशौच पाळावे. अनाथ म्हणून जर कोणाला प्रेतसंस्कार केले असतील तर केवळ स्नानाने शुद्धी होते.
उपनयन न झालेला पुत्र किंवा अविवाहित कन्या यांना आईबाप मृत असता मात्र 10 दिवस अशौच आहे. याशिवाय दुसरा कोणीही मृत असता लहान मुलांना कोणतेच अशौच नाही. ज्यांच्याशी कोणताही संबंध असेल असा कोणीही मृत असता सचैल म्हणजे अंगावरील वस्त्रासहित स्नान करावे. मृत्यू वर्तमान आपल्या कांदी पडेल त्यावेळी अंगावर जी वस्त्रे असतील त्यांच्यासह हे स्नान करावे आणि अशा स्नानाला सचैल स्नान असे म्हणतात. संन्यासी किंवा सोडमुंज न झालेले ब्रह्मचारी यास सोहेर किंवा सुतक लागत नाही असं शास्त्र सांगतं. आईबाप मृत असतानाही त्यांनी केवळ स्नानच करावे. आपल्या ब्रह्मचारी अवस्थेमध्ये जे पित्रादी सपिंड मृत असतील त्यांचे ब्रह्मचारी यांनी सोडमुंजीनंतर 3 दिवस अशौच पाळावे. नांदी श्राद्ध म्हणजे मंगल कार्यामध्ये जे करतात ते नांदी श्राद्ध केल्यानंतर सोहेर आणि सुतक आले असताही विवाहादी कार्ये करणे दोषास्पद नाही असे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. 10 दिवसाच्या सोहेरात दुसरा 10 किंवा 3 दिवसाचा सोहेर प्राप्त झाला तर पूर्वीच्या सोहेराची शुद्धी झाली म्हणजे मागाहून लागलेला सोहेर जातो. 3 दिवसाच्या सोहेरात 3 दिवसाचा सोहेर निघून जातो. 10 दिवसांच्या सुतकात 10 किंवा 3 दिवसांचा सोहेर जातो. 10 दिवसांच्या सुतकात दुसरे 10 किंवा कमी दिवसांचे सुतक प्राप्त होईल तर पहिल्या सुतकाबरोबर मागवून प्राप्त झालेल्या सुतकाची शुद्धी होते. 3 दिवसाच्या सुतकात 3 दिवसांचे सुतक किंवा सोहेर निघून जातो. 1 दिवसाच्या सुतकात 10 दिवसांचा सोहेर मात्र जात नाही, परंतु 3 दिवसाच्या सुतकात तो सोहेर निघून जातो असे ग्रंथांचरी मत आहे. एका सुतकामध्ये सोहेर प्राप्त झाला तर सुतक शुद्धी बरोबरच सोहेर निघून जातो, परंतु सोहेराबरोबर सुतक शुद्धी मात्र होत नाही. 3 दिवसाच्या सुतकात 10 दिवसांचे सुतक जात नाही. याचा साधारणपणे नियम असा आहे की अधिक दिवसांच्या अशौचात कमी दिवसांचे अशौच जाते, परंतु कमी दिवसांच्या अशौचात अधिक दिवसांच्या अशौचांची निवृत्ती होत नाही. 10व्या दिवसाच्या रात्री 9-10 दिवस सुतक उत्पन्न झाले तर 2 दिवस केवळ अधिक सुतक धरावे असे आपल्या धर्मसिंधू या ग्रंथकारांचे मत आहे. असे आपण सोहेर आणि सुतक याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली. यातूनही काही शंका आपल्याला उत्पन्न होतील, कारण काही शब्द जे आहेत ते आपल्याला सरावाचे नसतात. त्यामुळे तो शब्द आणि त्याचा अर्थ जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ आपण संग्रही ठेवावा. हा कोणत्याही वेळी आपल्याला निर्णय घेण्यासाठी उपयोगात येऊ शकतो. आणि आत्ता जर काही आपल्याला शंका असेल हे ऐकल्यानंतर तर आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाकावी, त्याचं उत्तर दिलं जाईल. नमस्कार.